कोल्हापूर जिल्ह्याच्या डोंगराळ आणि दुर्गम भागातील पाण्याचे स्रोत आटू लागले आहेत। जिल्हा परिषदेच्या पाणी टंचाई आराखड्यानुसार यंदा 163 गावांना पाण्याच्या टंचाईला सामोरं जावं लागणार आहे। त्यामुळे उन्हाळ्यात पाणी टंचाईचे संकट अधिकच गडद होण्याची चिन्ह आहेत। जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या गगनबावडा तालुक्यातच सर्वाधिक गावांना टंचाईला तोंड द्यावं लागणार आहे। इथे 9 गावे आणि 21 वाड्या संकटात आहेत। दिवसेंदिवस वाढणाऱ्या उन्हाच्या तडाख्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील डोंगराळ दुर्गम भागातील विहिरी आटू लागल्या आहेत। त्यामुळे पाणी टंचाईने आता ग्रामीण भागात पुन्हा डोकं वर काढलं आहे। जिल्हा परिषदेच्या पाणी टंचाईच्या आराखड्यानुसार जिल्ह्यातील 136 गावे आणि वाड्या वस्त्यांमध्ये जून महिन्यापर्यंत टंचाई निर्माण होणार आहे। यामध्ये 65 गावे आणि 98 वाड्यांचा समावेश आहे। अनेक भागांमध्ये अजूनही पाणीपुरवठा योजना पोहोचलेली नाही। या ठिकाणी आजही लोकांना झरे, विहिरी किंवा आडांवर अवलंबून राहावं लागतं। उन्हाळ्यामुळे या पारंपरिक स्रोतातील पाणी पातळी झपाट्याने खाली जात असून अनेकांना लांब पल्ल्याची भटकंती करून पाणी आणावं लागत आहे। गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक टंचाई जाणवणार असून इथं 9 गावे आणि 21 वाड्या संकटात आहेत। कागल तालुका मात्र अपवाद ठरत असून इथल्या सर्व गावात पाणीपुरवठा योजना यशस्वीरित्या राबवण्यात आल्या आहेत। जूनपर्यंत काळासाठी 2 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। या योजनांमध्ये टँकर, जलवाहिनी दुरुस्ती, विहिरींची पुनर्भरण, उपलब्ध झऱ्यांचं संवर्धन यासारख्या उपाययोजना समाविष्ट आहेत। राज्य शासनानं आणि जिल्हा प्रशासनानं वेळेवर निर्णय घेऊन पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ठोस पावलं उचलावीत अशी अपेक्षा ग्रामीण भागातून व्यक्त होत आहे।